सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि अगदी सकाळीच काही मतदान केंद्रावर आपल्याला शिक्षक मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतदानासाठी जवळपास 90 मतदान केंद्रावर मतमोजणीची ही सर्व प्रक्रिया पार पडते। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान जे आहे ते शिक्षक मतदारांना करता येणार आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघाचा आपण विचार केला तर आज जवळपास 69,368 शिक्षक मतदार जे आहे ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीचे शिंदे सेनेचे किशोर दराडे विरुद्ध महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे संदीप गुळवे, त्यासोबतच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे असतील आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार या चौघांमध्ये चौरंगी लढत जी लढतीये। मात्र मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये या निवडणुकीसाठी शिक्षक मतदारांना पैठणी असेल, नथ असेल, कपडे असतील आणि पैशांचं देखील मोठ्या प्रमाणात वाटप झाल्याच्या तक्रारी करण्यात आलेल्या होत्या। आरोप प्रत्यारोप जे आहे ते मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपण या शिक्षक मतदारांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। सकाळीच अगदी मतदानाला आलेला आहात, शिक्षक मतदार आहात। खरं तर आपण मागच्या काही दिवसांमध्ये पैठणी, नथ, पैसे वाटल्याच्या तक्रारी आणि आरोप प्रत्यारोप झाले, काय वाटतं एकंदरीत सगळं? या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे माझं पर्सनल मत असं आहे की शिक्षकांनी जागा राहून आपल्या अपेक्षा काय आहेत, शिक्षकांचे हक्क काय आहेत, त्यानुसारच त्यांनी मतदान करावं। कोणत्याही प्रलोभनाला भुलू नये आणि मतदान करावं। स्वतः आपल्याला काय मला इथे सांगायला हे रिक्वेस्ट करते मी की ॲटलिस्ट आपण ना टीचर्स आहोत, तर टीचर्स कॉन्स्टिट्यूशनचं इलेक्शन्स आहे, इथे ब्राइब्स वगैरे दिले गेलेच नाही पाहिजे अजिबात। हे देणंच पहिले